उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो. तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती. कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं अंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये. आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते. तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही. एवढी गर्दी इथं 6 करोड यायचं. उद्या पाणी करायचं चाललं. 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे. त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात. काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही. माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे. परंतु आता आनंद आम्हाला याच्यात आहे, स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात. आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते. आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे हे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत. कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये. त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय. सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय. 10% दिलंय, पण ते कुठं लागू झालंय? 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल. तुमचं टायमिंग कसं? सकाळी 9 वाजताच सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजल्याला बसणार. आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं. काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. 6 करोड मराठा हटत नाही. तुमच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं. यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे, त्या सगळ्यांना आवाहन काय? आंदोलन पण शांततेत. माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे. ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतात आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी. म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का? सगळे सोयऱ्यांबाबतच आंतरवालीत असणार आहे का नारायणगडावर? अंतरवाली आणि सगळं अंतरवालीतून नारायणगडावर. हो. सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी? गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला 6 करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे. परंतु नारायणगडावरती काय तयारी, त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे. अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले. उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही, झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग. त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे. सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय. 3% झाले लोकसभेचे, आता 2 टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला, काय? मी आता नाही आहे त्याच्यात, मी निवडणुकीत नाही आहे. मी कोणाचा प्रचारही केला नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही, कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, महाविकास आघाडीला होता ना, कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता. मी नव्हतं, फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा, कारण त्याच्यात लई मोठी ताकद आहे. कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत. कळणाऱ्याला कळाले नाही. आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना, मराठी काय केले. हा बघा दादा, एक मात्र झालंय, मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते. मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत, झोपालाच इथं येते. गोधाड्या गाधाड्या आणल्या 7-8 इथंच झोपत आहे, इथं सकाळी सुरू लगेच. म्हणजे हे मराठ्यांच्या त्याला डर म्हणते. दुसरं, मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही 10 वर्ष. आता 1-1 घंटा व्यासपीठावरच बोलते. तिसरं, त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला. यावेळेस ते कोणाचा पण करते.